वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज झालेली आहे पुन्हा रेडी एक व्हिडिओ शूट करायला जाण्यासाठी. आणि आम्ही कुठे जातोय तर चला आपण विचारू लिलेशला. तर मग आज कुठे जातोय आपण व्हिडिओ शूट करायला? तर आज आपण जातो आहोत जे कृषीप्रेमी आहेत, शेतकरी मित्र आहेत, त्यांच्यासाठी खास असं एक्झिबिशन एक्सप्लोअर करायला. पुण्यात आजपासनं म्हणजे 10 डिसेंबरपासून सुरू झालेलं आहे किसान ॲग्रो एक्झिबिशन. मोशी येते. लास्ट टाइम पण आपण गेलो होतो ना? येस, लास्ट टाइम आपण एक्सप्लोअर केलं होतं. खूप छान छान मशिनरीज, खूप छान छान टेक्नॉलॉजीज आपण बघितलेल्या होत्या कृषी क्षेत्रातल्या. आणि आज आपण परत एक्सप्लोअर करायला चाललेलो आहोत सिमिलर एक्झिबिशन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला आमच्यासोबत कृषी प्रदर्शन एक्सप्लोअर करायला परत एकदा. तर इथं बघा आहे तिकीट काउंटर. तुम्ही व्हॉट्सअप थ्रू सुद्धा तिकीट घेऊ शकतात, काढू शकतात. तर इथून एंट्री होणार आहे. तर पहिले आपण तिकीट घेऊया. तर इथं तिकीट काढायचे आहेत आणि आपले आपले बॅच घ्यायचे आहेत. बॅच भेटणार आहे आपल्याला. तर हे बघा तिकीट वगैरे चेकिंग वगैरे करून आपण आलेलो आहे आतमध्ये. आणि इथं छान डेकोरेशन केलं आहे. CNG ट्रॅक्टर आहे, मीठ ट्रॉली आहे. सोनालिका कंपनीचं आहे हे ट्रॅक्टर. आणि शेतकरी बांधवांसाठी परवडणारं असं हे ट्रॅक्टर आहे. ते बघा इथं CNG आहे त्याचं. मी तुम्हाला दाखवलं आतून कसं आहे. तर 2 टँक आहेत, या साईडला आहे आणि त्या साईडला आहे. ते एका वेळेला आपण 2 टँक वापरू शकतो. तिकडनं दाखवू. तर बघा ह्या साईडने पण एक CNGची टाकी आहे याला. तर 2 टाक्या आहेत. ओके, इथं पण CNG आहे म्हणजे त्या साईडने पण असेल. ओके, पेट्रोल पण असेल ना हे? प्लस CNG आहे, ओनली CNG आहे. तर बघा इथं छोटं ट्रॅक्टर पण आहे. 3 साईजमध्ये आहे हे ट्रॅक्टर्स. तिकडे एक आहे. त्याकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोनालिका ट्रॅक्टरचं वर्चस्व जर पाहिलं तर भरपूर सारं आहे, कारण 150 पेक्षा जास्त देशांमध्ये. तर आपण आता ॲग्री इम्पोर्ट ह्या सेक्शनमध्ये जातोय. तर इथं काय काय आहे आपण बघूया. तर सर्वात पहिले आपल्याला इथं औषधी. तर ह्या सेक्शनमध्ये मेनली औषधे, फवारणीची औषधे, खतं यांच्याबद्दलची माहिती आहे. भरपूर कंपन्यांचे इथं स्टॉल्स आहेत. वार्षिक वर्गणी, कृषी मासिक फक्त वर्गणीवर तुम्हाला 4 अंक मोफत आहे. 12 पोस्टाने घरी येणार. 300 रुपयात 1 वर्ष. 300 रुपयात 1 वर्ष असं मेंबरशिप आहे. हंगामानुसार पिकांची माहिती येते पोस्टाने घरपोच. ओके. पावस्कर टेक्नॉलॉजीचे काही शेती उपयोगी शासनाचा देखील एक स्टॉल आहे. महाराष्ट्र ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री. आणि हे बघा
सेंद्रिय केळी आहे. साईज बघा तुम्ही घडची. टाईन बायोटेक कंपनीचा इथं एक स्टॉल आहे आणि इथं आम्हाला बघायला भेटले तेवढे मोठे मोठे केळीचे घड. जवळपास एक माणसाच्या हाईट एवढा घड आहे. छोटी केळी घड किती मोठी. 3 प्रकारची केळी आहेत ना, लाल पण आहेत आणि हे केळीचे रोप आहेत ना? तर हे बघा इथं केळीचे रोप पण आहेत. सेलिंग साठी आहे की नाही माहित नाही, आपण परचेस करू शकतो की नाही, पण शेतकऱ्यांसाठी आहेत हे. हे कसले रोप आहेत मला माहित नाहीये. आपल्याकडे पिकते का पण? बॉक्स मध्ये तुम्हाला पिकलेले भेटतील. कसली भारी येत नाही केळी, मोठी मोठी आहेत एकदम. हे आहे ऑटोमॅटिक वेदर स्टेशन. सोलारवरती चालते आणि रिअल टाइम वेदरचा डेटा अपडेट आपल्याला भेटतो. सॉईलचा डेटा आणि वेदरचा डेटा कलेक्ट केला जातो आणि तुमच्या ॲपवरती मग तुम्हाला त्या हिशोबाने सजेशन दिलं जातं की किती फर्टिलायझर टाकायचं, फर्टिलायझर टाकायचं, किती पाणी द्यायला पाहिजे. मग यामध्ये तुमचा डिसीज प्रेडिक्ट केला जाईल की या बाजूला हे डिसीजेस झाले तर तुमच्या क्रॉपला पण होऊ शकतो. कॉस्टिंग काय असेल याची? 1,50,000. 1,50,000. आणि सोलरवरती चालतोय का? सोलार फक्त इलेक्ट्रिसिटीसाठी, ते तुम्हाला एक्सटर्नल इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केली जाते. टमाटे बघा केवढे मोठे मोठे आहेत आणि एका डब्यात त्यांनी लावले. मिरची पण आहे इथं. तर इथं हार्वेस्टिंग कशी करायची त्याची आयडिया दिलेली त्यांनी आणि इतकं छान झालेल्या आहेत ना ह्या मिरच्या इथल्या. वावर ह्या कंपनीचा हा स्टॉल आहे. इथं आहे सोलारवर चालणार. हँडपंप पण आहे, त्याच्यावर पण चालतं आणि आतमध्ये बॅटरी पण एकच बॅटरी आहे. आमिरी सोलारला ट्रॅप आहे. रस्सी किडे आहेत तिला मावा, तुटरे, पिकडे, पांढरे माशी, आळी, आळीचे पतंग आहे. अच्छा. त्याला ट्रॅप करण्यासाठी हा यूज केला जातो शेतामध्ये. जे की एकरी फक्त आपल्याला 2 लावायचे असतात. एकरी 2? एक आहे तो अर्धा एकर कव्हर करतो. अच्छा. हा, त्याचबरोबर सोलार प्लेटमुळे वरती दिवसभर फुल सूर्यप्रकाशामध्ये चार्ज होतो. बरोबर. मध्यभागी याच्यामध्ये एलईडी म्हणजे लिथियम आयनची बॅटरी राहते, त्याच्यामुळे हा चार्ज पण होऊ शकतो. ओके. असं सायमल्टेनियसली. त्याची काय कॉस्ट आहे? सर ह्याची MRP 2750 रुपये आहे. असं आपण 1300 रुपयाला देतो. आता किसान एक्झिबिशन मध्ये आपण 999 रुपयाला देतो. काय होतं पण रस्सी शिकलेला आहे सीड फेस्टिवल मतलब बीजोत्सवचा स्टॉल आणि इथं आहे सगळ्या प्रकारची बियाणे. आपण बिनविषारी थोडं बिना केमिकलचं आपण हे नाही खात. याला फक्त आपले भाजतात, चुलीमध्ये भाजतात. हो, तुम्ही त्यामध्ये ॲड करा तुमचा नंबर. त्याच्यात तुम्हाला व्हॉट्सअप कम्युनिटीमध्ये आपण ॲड करू. पडत
तर पहिल्या युनिटचा फेरफटका मारलाय आपण, जो की ॲग्रिकल्चर इनपुट युनिट होता. म्हणजे बेसिकली इथे जे होतं ते होते सगळे बियाणे, त्याचप्रमाणे थोडेफार लागणारे साहित्य आणि मेन तर खतं होते, फवारणी खतं हे सगळे होते. दुसऱ्या युनिटचं नाव आहे वाटिका. म्हणजे असं मला वाटतंय की इथं सगळं सीड्स किंवा प्लांट्स असतील. तर चला बघूया. अशी पारंपरिक गावरान बियाण्यांचा हा एक स्टॉल आहे गोकुळ. हे मागच्याही वेळेला आपण एका एक्झिबिशनमध्ये कव्हर केला होता. सगळ्या प्रकारची बियाणं इथं भेटतात, तेही स्वस्तात. तर इथं एक स्टॉल आहे प्रेसिजन ॲग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांच्याकडे आहेत फुलांची भरपूर सारी रोपं, झेंडू, शेवंती, संकरित झेंडू फुलांचे रोपं. मधुबन फार्म अँड नर्सरी याचा एक छान स्टॉल आहे आणि इथं आहेत मोठे मोठे असे सीताफळ, रामफळ, सीताफळ. फळाची साईज बघा मोठी आहे. फार्म स्कूलचा. आणि इथं आपण बघू शकतो मशरूम फार्मिंग. कसं आहे माहिती आहे का, आपण कसं करतो की ठिकाणी काय लावलंय तुम्ही, लावता काय? द्राक्ष लावली. द्राक्ष आपल्या द्राक्षामध्ये पण आहे, ऊसमध्ये पण आहे, डाळिंब्यामध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतो की ना, आपलं मल्टीस्पेक्ट्रल जे असतं, हा ड्रोन असतो, त्याच्या खालती मल्टीस्पेक्ट्रल कॅमेरा लावलेला असतो. तो तुमचं पूर्ण शेत स्कॅन करतो आणि त्याच्यानंतर एक प्रोसेस इमेज तुम्हाला देतो. त्याच्यामुळे तुम्हाला कळतं की कुठल्या पर्टिक्युलर एरियामध्ये प्रॉब्लेम आहे. समजलं? मग तो आमचे ॲडवायझरी असतात, ते प्रॉपर ॲडवायझरी ग्राउंड रुथिंग करतात आणि तिथे सांगतात की तुम्हाला काय टाकण्याची गरज आहे. हे प्रॉपर तुम्हाला प्रिडिक्शन सगळं कसं कळतं. तसं हे पूर्ण तसं आम्ही एका एकरचं 300 रुपये एका एकर मागे चार्ज करतो. पण त्याला मिनिमम असं की ॲटलिस्ट 50 एकर तरी पाहिजे. तसं मग तो ड्रोन कसं, हा ॲक्च्युअली हा सिम्युलेशन आहे, डमी आहे. पण ॲक्च्युली आपल्याकडे मोठा ड्रोन असतो, तो प्रॉपर फिरतो तुमचं पूर्ण एक. त्याचे जवळजवळ 1000 पिक्चर्स तयार होतात. एकेका छोटे असे पिक्चर्स बारीक. तर वाटिकातनं आपण निघालेलो आहोत आता आणि आता एक्सप्लोअर करूया पुढचा सेक्शन. पुढचा सेक्शन काय तर बघू एकदा. PKT या कंपनीचा हा स्टॉल आहे. टायर्स, इथं डिफरंट प्रकारचे टायर्स आहेत. मेनली शेतीला लागणारे, ट्रॅक्टर्सला लागणारे हे टायर्स आहेत. हा ट्रॅक्टर टायर आहे मंडल. स्टॉल आहे किंवा समोर जे आहे ते आहे मशिनरीज रिलेटेड स्टॉल. तर बघूया कोणत्या कोणत्या मशिनरीज ह्या वेळेला इथं आलेल्या आहेत. हा बघा, खूप छान असा हार्वेस्टर आहे. त्याला खाली रबर ट्रॅक लावलेले आहेत मस्त असे. पण हा छोटा आहे. जगजीत या कंपनीचे देखील भरपूर इक्विपमेंट्स आहेत. हार्वेस्टर, थ्रेशर, भरपूर डिफरंट इक्विपमेंट्स आहेत आणि मोठे मोठे इक्विपमेंट्स आहेत. डेमो बघायला भेटतो आपल्याला पानेसर कंपनीच्या मशीनचा, की कशा प्रकारे तुम्ही मक्का त्याचे हार्वेस्टिंग करू शकता, काढू शकता. तो वरती सगळं जे आहे ते मक्याचा सगळा भुसावरती जातो आहे, म्हणजे चारा जमा होतो आहे आणि खाली जे आहे ते मका सेपरेट होतो आहे. तर तुमचा चाराही वेस्ट होत नाही आहे आणि मका देखील प्रॉपरली येतो आहे. टेक्नॉलॉजी खूप भारी गेली, पुढे गेली आहे. भरपूर मशिनरीज आता आलेल्या आहेत. भरपूर काम ॲक्च्युली हे सोपं होत चाललं आहे, जी की चांगली गोष्ट आहे एका प्रकारे. हे बघा सर, मोठे मोठे असे हार्वेस्टर आहे. सगळ्यात मोठं हार्वेस्टर आहे. कंपनीचे पण भरपूर मशिनरीज आहेत. तर नांगरटीसाठी त्याच प्रकारे
इतरही कामासाठी. रोटावेटर्स आहेत छान असे. आहे सबसॉइलर, क्वालिटी छान दिसते त्याची. आहोत आपण पुढच्या सेक्शनकडे, जिकडे की आहेत पंप्स, मोटार्स आणि याही वर्षी जे की एनर्जीकडनं बरेचसे सबमर्सिबल पंप आहेत जे इलेक्ट्रिसिटीवरती त्याचप्रमाणे सोलरवरती देखील चालतात. इथं सोलार प्लेट्स लावलेल्या आहेत. शेतीसाठी खूप उपयोगाचं आहे सोलार, त्याच्यामुळे पंप्स वगैरे चालतात. हे कोणत्या कंपनीचं आहे? हे आहे रोटोमॅक. रोटोमॅक. वरती तिकडे वरती लावलेत त्यांनी सोलार. तर आता दालनाकडे, हा 7 नंबरचा दालन आहे. चला. तुला थोडं पलंगीच तर मोदन कंपनीचं हे दालन आहे आणि इथं दूध रिलेटेड आणि दूध व्यवसाय रिलेटेड भरपूर इक्विपमेंट अवेलेबल आहे. जसं की तिकडे बल्क मिल्कसाठी तो कूलर आहे. जर मोठा गोठा असेल तर एक 500 लिटरपर्यंत दूध तुम्ही याच्यामध्ये फुल करू शकता, ठेवू शकतो. त्याप्रमाणे इतरही मशिनरी आहे. दुधाची कॅन आणि तुम्ही दूध देखील काढू शकता ऑटोमॅटिकली त्याला सेट करून. हे बघा, इथं ऑइल काढण्याचं मिनी मशीन आहे हे. तर हे बघा, इथं आहेत दुधाची मशीन, दूध काढण्याची. त्याच्यासोबत कॅन पण आहे आणि मशीन पण आहे, अटॅच आहे त्याला. तर बेसिकली हे मोटरवर चालतं बहुतेक. आहे युनिक स्टॉल गणेश नगरमधलं आणि शेण उतरण्यासाठी त्यांनी एका मागे जमा होती का? इथून उचलायचं आणि मागे जमा करता येईल. इकडून येतो आणि मागे किती जमा होतो मागे? एका मिनिटाला 25 किलो गोळा करतात. एका मिनिटाला 40 किलो आणि एका मिनिटाला 60. छोट्याची किंमत काय? त्याची किंमत आहे 48,000 1500 रुपये. त्याच्यावर 25% सूट आहे 36,000. त्याच्यावर 25% सूट आहे 10 ते 20 जनावरांसाठी, 20 ते 50 जनावरांसाठी आणि 50 जनावरांसाठी. हे मागे त्याला ठेवायला लागतं काहीतरी. युनिक कन्सेप्ट आहे. खूप कार्ड घ्या त्यांचं. तर आता आपण चाललोय सेक्शन 8 मध्ये. तर इथं असणार आहे उद्योग, क्रीडा आणि गृह याच्यासाठीचे स्टॉल्स. चला आतमध्ये जाऊन बघूया. कृषी अवजारे इत्यादी दालने आहेत. संपूर्ण किसान कृषी प्रदर्शनात 600 प्रदर्शक असून 400 भरीव मैदानावर आहेत. तरी कृपया हे पहिलं दालन पाहून झाल्यानंतर दुसऱ्या दालनाला अवश्य भेट द्या. उद्योग करायचा आहे स्वतःचा मोठा, थोडी छोटी मोठी इंडस्ट्री करायची आहे त्यांच्यासाठी.
चिकू अशा काहीतरी ब्रँडचं हे सेम आहे. किड्यांपासून आपल्याला सुटका भेटावी म्हणून हे सगळे इक्विपमेंट आहेत छोटे छोटे. विनोद एजन्सीज, मशिनरीज बनवण्याचे, गुरांना चारा शेतीसाठी लागणाऱ्या भरपूर गोष्टी आहेत. गम बूट्स, पाणी वगैरे भरताना, शेतात जाताना वगैरे लागणाऱ्या अशा देखील गोष्टींचं स्टॉल आहे इथं. एमराल्ड एंटरप्राइजेस. हे काय हार्ड वॉटर कमी करण्यासाठी केले आहे क्या? हार्ड वॉटर, सॉफ्ट वॉटर. सॉफ्ट वॉटर, बोरिंग का वॉटर थोड़ा सॉफ्ट करने के लिए. बोरिंगसाठी, घरीसाठी, शेतीसाठी कशालाही वापरू शकतो. ओके. पोल्ट्री फार्मसाठी. बर. हा एक स्टॉल आहे बेटली या ब्रँडचा. इथं भरपूर इक्विपमेंट्स आहेत क्लिनिंगसाठी वगैरे. कॉम्प्रेसर्स आहेत. मोटर्स आहेत, पंप्स आहेत. अच्छा. याला जास्त काम करायचं नाही, करून दाखवायचं नाही. जमीन थोडीशी कातीची वापसा म्हणजे शेताला पाणी दिलं त्याचा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी यूज करायचा नाही. एकदम बारीक टन असेल पुढं पळवायचं. तर जर मोठं असेल 2 पुढं 2 माग, रिव्हर्स फॉरवर्ड. त्याच्यामध्ये उलट त्याला सॉइल मिलर म्हणजे शेतामध्ये आपण खत वगैरे टाकतो ते मिक्स करायला याचा यूज करताय. त्याच्यामध्ये नटबोल्ट बॉल बेरिंग नाही, त्यामुळे मेंटेनन्स नाही, इन्क्लुडिंग हँडल सोबत येतं. 2500, 10% लेस, 2250, 3 वर्षाची गॅरंटी. वॉरंटी नाही, गॅरंटी. त्याच्यामध्ये एका बाजूने शेवगा, एका बाजूने नारळ, लावायची काठी, फोडायचे काठी. उंच फांदे असेल त्याला वापरता येतात, छोट्या फांदे असेल त्याचा वापर करता येतो. आणि याच्यामध्ये हाय कार्बन कोयता येतं. त्याला पाजवायची गरज नाही, लावायची गरज नाही. जसं वापरल तशी तार. हे हाय क्वालिटी ब्लेड येतं. जसं वापरल तशी तार. कटिंगला येतं, छटणीला येतं. शेतामध्ये बागेमध्ये कटिंग करायला छटणीचा वापर करतात. हाय क्वालिटी येतं, हाय कार्बन स्टील येतं. जसं यूज करणार तसं ते चालणार. 350 एक नंबर. थँक्यू. जाळी असते, शेतकऱ्यांची प्रत्येक असतं. एका सीझन मध्ये जाळी खराब होती, त्यामुळे आता हे नवीन आपण केलेलं आहे. याच्यामध्ये हे वॉशेबल येतं, धुता येतं. 5 वर्षे आपण हे देतो. स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. भारत ॲग्रोटेक, जयशिंगपूर, कोल्हापूर. ओके. तर आता 9व्या स्टॉलकडे चाललो आहे आपण, जिकडे आहेत व्हेकल्स म्हणजेच ऑटो. तर शेती रिलेटेड काय ऑटो आहेत बघूया बरं, काय व्हेकल्स आहेत. सगळ्यात पहिला स्टॉल आहे महिंद्रा राईज, महिंद्राचे ट्रॅक्टर्स. आणि त्याच्यानंतर आहे महिंद्रा पिकअप मॅक्स बोलेरो. हेही शेतीच्या कामासाठी लागू शकते. रॉयल एनफील्डने देखील स्टॉल लावला यावर्षी. आणि इथं आहेत 3 बाईक्स, हिमालयन, देन मेट्रोडोर आणि क्लासिक पण आहे. ग्रीनचा स्टॉल. आणि इकडे आहेत बऱ्यापैकी इलेक्ट्रिक असे 2 व्हीलर्स. आणि त्याच्यात सगळ्यात मेन म्हणजे लुना. ही लुना. स्टॉल रुनवॉल ई मोटर्सचा. इथं आहेत ई बाईक्स, ई 2 व्हीलर्स. सगळ्यात अट्रॅक्शनची गोष्ट म्हणजे ही आहे, हे आहे छोटासा ट्रॉली ट्रॅक्टर सारखा ई मध्ये. इलेक्ट्रिक व्हेकल जवळपास 5 लाख याची किंमत आहे. छोट्या मोठ्या सामान नेण्यासाठी कामात येऊ शकते. ग्राउंड बीला आलेलो आहोत आपण. आणि ग्राउंड बीला खूप छान असं पोस्टर बघायला भेटलेलं आहे. मन सुख दुःखातलं मन मातीचं प्रतीक, होता मशागत त्याची पिके आनंद अधिक. वा 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 वा. तर ह्या दालनामध्ये आलेलो आहोत आपण.
बघूया काय काय आहे. कुठं कशी माती आहे त्याचा सगळा नकाशा आहे इथं. खूपच इन्फॉर्मेटिव्ह हे दालन आहे. या जमिनीखाली दडलंय काय, माती मोल जाणून घेऊया. बसवंत हनीबी पार्क. तो बसवंत हनीबी फेस्टिवल. नाशिक जवळील बसवंत पिंपळगाव इथं हा यांचा पार्क आहे. बसवंत मधमाशी उद्यान. आणि 21 ते 23 डिसेंबर ह्या वेळेला बसवंत हनीबी फेस्टिवल असणार आहे तिथं. तर आता आलेलो आहोत आपण अजून एका दालनामध्ये, जिकडे मोस्टली मशिनरीज आहेत बऱ्याचशा. गबरू मागच्या वर्षी छोटा स्टॉल होता त्यांचा, यावर्षी बराच मोठा स्टॉल आहे. वेळेला ड्रोनसुद्धा आहे त्यांच्याकडे आणि बराच मोठा ड्रोन आहे. तर या डिटेल्स ॲग्रीवीड त्याचं नाव आहे. 6 लाख रुपये किंमत आहे. त्याच्यावरती सबसिडी पण भेटते. हे आहे शक्तिमान ह्या कंपनीचा स्टॉल. शक्तिमान देखील भरपूर ॲग्रिकल्चरला लागणारे मोठे मोठे इक्विपमेंट हे बनवत असतं. रोटावेटर्स असतील, फवारणीचे मशीन्स असतील, नांगरटीचे अटॅचमेंट्स असतील, रोटावेटर्स असतील, हार्वेस्टर, सगळ्या प्रकारे मशिनरी बनवतात. त्यांच्याकडे देखील खूप मोठी रेंज आहे. आणि ह्या वेळेला एक वेगळं मशीन दिसलेलं आहे, ते म्हणजे विनयार्डला लागणारं मशीन. बघा, द्राक्ष शेतीसाठी लागणारं मशीन स्पेशली. बघायचं लिहिलं आहे विनयार्डसाठी लागणारे, फवारणीसाठी लागणारं हे मशीन आहे. आणि इथे आहे त्याचे स्प्रिंकलर्स, असे टँक आहे. तर चला फार्म मशिनरीजच्या दालनात जाऊन बघूया आपण आता काय नवीन वेगळ्या मशिनरी आलेल्या आहेत का. तर या आहेत काही मोठ्या मोठ्या मशिनरी. गहू काढण्यासाठी मेजॉरिटी या मशिनरीचा वापर होतो. आणि इथं आहेत ट्रॅक्टर्स, कॅप्टन ट्रॅक्टर्स. छोटं ट्रॅक्टर आहे एक मस्त इथं कॅप्टनचं, समोर दिसतं बघा. त्याला मस्त पुढे सूप लावलं आहे माती काढण्यासाठी. चांगला यूज होऊ शकतो छोट्या शेतींमध्ये किंवा अडगडीच्या ठिकाणी हे ट्रॅक्टर्स कामाला येऊ शकतात. हा आहे भूमी ॲग्रोचा स्टॉल आणि इकडं खूप साऱ्या मशिनरीज आहेत. हे बघा, ही आहे लागवडीसाठी म्हणजे पेरणीसाठीची मशीन. तर हे पहिले चारी बनवतं आणि मग त्याच्या मागनं बी पडतं. मागे नडी लावली आहे. खूप छान असं एक मल्टीपर्पज मशीन आहे जे खताला पसरवतं खाली तुम्ही बघा, त्याला एक पातं दिलं आहे आणि बी पेरणी देखील होते त्याच्याने. खूप साऱ्या मशिनरी आहेत भूमीच्या, डिफरंट मशिनरी आहेत. ट्रॅक्टरचा लागणाऱ्या सगळ्या अटॅचमेंट आहेत ऑलमोस्ट. आणि प्राईस बघा, तर एक्झिबिशनचे स्पेशल प्राईस देखील आहे, डिस्काउंट देखील आहेत. तर मोठ्या मोठ्या शेतींमध्ये अशा हार्वेस्टरची गरज पडते. इथं खूप मोठी शेती आहे, एकर्समध्ये गहू वगैरे लावलेला आहे त्यासाठी. आणि रेंटला देखील बरेचसे लोक मशीन घेतल्यानंतर हे यूज करतात. ओमिया तो एक मस्त स्टॉल आहे. तिथे देखील खूप साऱ्या अटॅचमेंट आहेत. मेनली ह्या अटॅचमेंट्स आहेत नांगरणीचे वगैरे. तर सिंगल माणूस देखील यूज करू शकतो अशा इथं मशिनरीज आहेत. तर कल्टिवेटर्स वगैरे आहेत खूप छान छान असे. सीडर्स आहेत. ही बघा छोटीशी ट्रॉली आहे मस्त, 2 व्हीलरला वगैरे लावून देखील आपण कॅरी करू शकतो. युनिव्हर्सल ॲग्रोटेक आहे हे. हो, ही पण एक छान मशीनरी आहे. हो,
पेरण्यासाठीच यूज होतं ना. हे होल करतो आणि इथून बिया बनवतो ना. आहे नंबर 6 जिथं आहे टूल्स आणि इक्विपमेंट्स. बघूया काय फाल्कन या कंपनीचे भरपूर सारे अवजारे आहेत कटिंग करण्यासाठी, छाटणीसाठी किंवा कचरा साफ करण्यासाठी. अशा आहेत भरपूर सारी ही उपकरणे. छान वस्तू दिसलेली आपल्याला BSC पॉवर या कंपनीची करवत मोटरवर चालणारी मस्त मोठी आहे. आणि तिकडे दिसतो तुम्हाला. भरपूर रेंज आहे BSC पॉवरकडे. करवतीचे पाते आहेत आणि ही आहे चेन सॉ, करवत चेन टाईप. फाल्कन या कंपनीचं केवढं मोठं हे टूल आहे आंबे काढण्यासाठी, नारळ काढण्यासाठी. स्पेस अजून एक ड्रोन बघायला भेटेल आपल्याला. बरेचसे शेतकरी मित्र आलेले आहेत. तर इथं आहे थांबण्याची जागा जिथं लोक जेवण करू शकतात. स्टॉल्स पण आहेत. बऱ्याचशा लोकांनी आपल्या घरूनच टिफिन वगैरे आणलेले आहेत. दालन राहिलेलं आहे ते म्हणजे पाणी व्यवस्थापन, जे की महत्त्वाचं दालन आहे. तर चला जाऊन बघूया. मोस्टली मोटर्स, पंप्स, ठिबक हे असेल. हां येस. तर इथं आहेत वॉल्स वगैरे आहेत डिफरंट प्रकारचे लागणारे. वेल ड्रिप या कंपनीचं आहे. फार्मिकचा जिथं की ठिबक, तुषार सिंचन याचे सोल्युशन्स आहेत अवेलेबल. मोटर्स वगैरे आहेत, सबमर्सिबल पंप्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या व्होल्टेजच्या मोटर्स आहेत. चेतक कंपनीच्या पंप्स आहेत. छोट्या घरगुतीपासून ते मोठ्या शेतीला लागणाऱ्या पंप्स अँड मोटर्स. तर बरेचसे पाईपचे देखील ब्रँड आहेत जसे की तुलसी पाईप्स. इलेक्ट्रिक ह्या कंपनीचे इक्विपमेंट्स आहेत भरपूर. स्टार्टर आणि मोटर. तर ऑटोमॅटिक त्याचप्रमाणे रिमोट कंट्रोलने ऑपरेट होणारे स्टार्टर्स ही कंपनी बनवते. सोडून जातील मला नवीन माणूस. तर किसान ॲग्रो एक्सपो आपण एक्सप्लोअर केलेला आहे. या ॲग्रोला जर तुम्हाला प्रॉपरली एक्सप्लोअर करायचं असेल तर अख्खा दिवससुद्धा कमी पडू शकतो. तुम्हाला महत्त्वाच्या काही गोष्टी बघायच्या असतील तर 2 ते 3 तासात तुम्ही बघू शकता. 500पेक्षा जास्त स्टॉल्स आहेत. तो वेळ खूप लागतो. तुम्ही त्या हिशोबाने प्लॅन करून येऊ शकता. डिफरंट सेक्शन आहेत. तुम्हाला एक्झॅक्टली काय बघायचं आहे तुम्ही त्या सेक्शनला जाऊन बघू शकतात. जवळपास 10 ते 12 सेक्शन्स आहेत. आणि हे एक्झिबिशन सेंटरचं ऑलमोस्ट हाफ जागेत ह्या वर्षीचं ॲग्रो एक्झिबिशन भरलेलं आहे. इक्विपमेंट्स खूप सारे आहेत. नवीन टेक्नॉलॉजीसुद्धा खूप साऱ्या आहेत. आम्ही तर एक्सप्लोअर केलेला आहे. तुम्हाला एक्सप्लोअर करायचा असेल तर 14 तारखेपर्यंत तुम्ही येऊ शकता. मस्त असे कार्ड्स भेटतात. तुम्ही जर किसान असाल तर त्याची एंट्री फी सेपरेट आहे. तर एक्सप्लोअर करू शकता. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असणारच आहे.